राज्याच्या राजकारणात सध्या हनी ट्रॅपवरून राजकारण पेटलंय। 72 अधिकारी आणि आजी माजी मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकलेत। त्याचा पुरावा पेनड्राईव्हमध्ये असल्याचा बॉम्ब काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी विधानसभेत टाकला। त्यावर हनी नाही आणि ट्रॅपही नाही असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी आरोप फेटाळून लावला। आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केलाय। एकनाथ शिंदेंचं सरकार नाशिकमधील हनी ट्रॅप सीडीमुळेच आलं, सत्ता पालट त्यामुळेच झाला असं म्हणत वडेट्टीवार यांनी खळबळ उडवून दिली। या हनी ट्रॅप प्रकरणाची सीडी आपल्याकडे आहे, ही सीडी लावू तेव्हा आम्हाला तिकीटच लावावी लागतील असं देखील वडेट्टीवार म्हणाले। दरम्यान विरोधक पक्ष दुभंगलेला असल्यानं काहीही बोलावं लागतं अशी टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे। एक गोष्ट कालपासून या सभागृहात होते ती म्हणजे हनी ट्रॅप। कोणचा हनी ट्रॅप यांनी आणला मला समजतच नाही। आणि नाना भाऊने तर कुठला बॉम्बच आणला म्हणे। नाना भाऊ आलाच नाही आमच्यापर्यंत बॉम्ब। बरं आमच्याकडे बरं तुमच्याकडे असला बॉम्ब तर आमच्याकडे दिला तर पाहिजे ना। ना हनी आहे ना ट्रॅप आहे। हनी ट्रॅपवरून हनी नाही ना ट्रॅपही नाही असं मुख्यमंत्री म्हणाले, पण त्या संदर्भात फार मोठा माहिती सरकारकडे आहे, विरोधी पक्षनेत्याकडे आहे। शिंदेंचं सरकार जे काही सत्ता पालट झाली ती सत्ता पालट ते सीडीमुळेच झाली, एवढा मोठा ते प्रकरण आहे। अनेक ऑफिसर, अनेक IAS असतील, अनेक माजी आजी जे काही आहे त्याच्यात खूप मोठी माणसं आहेत, त्यावर काही अधिक बोलण्याची गरज नाही। ते ज्यावेळेस आम्ही दाखवू त्यावेळेस मग आम्हाला तिकीटच लावावी लागेल 10-20 हजार रुपयाची, आणि ते तिकीट लावूनच ते सगळं चित्र दाखवावं लागेल। पण ते निमंत्रित आणि विशिष्ट लोकांनाच बोलावं लागेल, कारण एवढा भक्कम पुरावा त्या ठिकाणी आहे। दरम्यान विरोधी पक्ष दुभंगलेला असल्यानं काहीही आरोप करतात अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे। विरोधी पक्षाकडे काही नाही आहे। विरोधी पक्ष हा 3 भागात तुटला आहे। काल तर जी पत्रकार परिषद झाली विरोधी पक्षाची, काँग्रेसनी वेगळी घेतली, शरद पवार गटाने वेगळी घेतली, उद्धव ठाकरेंनी वेगळी घेतली। त्यामुळं जेव्हा विरोधी पक्ष दुभंगलेला असतो तेव्हा काही ना काही बोलावं लागतं म्हणून वडेट्टीवार बोलतात। यावर मंत्री छगन भुजबळ आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूयात। होतं आता कधी कधी दुर्दैव आहे आपलं, असं व्हायला नको पण होत आहे। अनेक गोष्टी घडत असतात, काही इतर काही गुन्हे शहरामध्ये घडतात। कधी रस्त्यावरून आपलं नाव खराब होतं, तर कधी अनेक काहीतरी मर्डर्स वगैरे होतात, तर कुठे शेतकऱ्यांचे पैसे डुबवले जातात। अशा असंख्य गोष्टींनी काहीतरी होतात, पण हे होऊ नये हे आपलं दुर्दैव आहे। हनी ट्रॅप जो आहे ही बाब सत्य आहे, आणि हनी ट्रॅप ही सावली आहे। मूळ जे कांड आहे आणि मूळ जे प्रकरण आहे ते समृद्धी महामार्ग हे मूळ त्याचं कारण आहे। समृद्धी महामार्गात 20,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे। आता या 20,000 कोटी मधले जे दुवे होते त्यांनी हा तिथून पैसा लुटला आणि तो पैसा उडवला। हा हनी ट्रॅप जो आहे याच्या खोलात सरकार जर गेलं तर हा 20,000 कोटीचा भ्रष्टाचार उघडा होईल, करिता या हनी ट्रॅपला थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाबण्याचा प्रयत्न करतात। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या